आपल्याबरोबर आता दादर माहीमचे आमदार महेश सावंत आहेत। महेशजी, आपण पाहिला असेल तर या मंदिराचा वाद आणि त्या वादावरून आज आदित्य ठाकरे यांनी इकडे महापूजा देखील केली। आपल्याला काय वाटतं याबद्दल? एवढंच आम्हाला वाटते, आज आमच्यावरती जी टीका करतात की शिवसेना हिंदुत्वाची बाजू घेत नाही, परंतु आज तुम्ही बघा, हिंदुत्वासाठी म्हणजे आज श्रीरामाचं मंदिर अयोध्येमध्ये झालं, परंतु ज्यांची भक्ती अफाट आहे ते मारुती राया आमचे, त्यांचा देऊळाला नोटीस आलेली आहे। काय गरज नाही सुशोभीकरणाच्या नावावरती देऊळ हटवणे, म्हणजे हा हिंदुत्वाचं एक त्या म्हणजे त्रागा करणे असंच असते। भले आज त्यांनी काहीतरी अनाऊन्स आम्ही बघितले की हे स्टे ऑर्डर आली आहे काय, परंतु स्टे नको, आम्हाला कायमस्वरूपी त्याच्यावरती तोडगा पाहिजे। त्यासाठी आज जनसमुदाय आलेला आहे इथे आणि आज महाआरती आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाली आणि मंदिर इथेच राहावा। आता आदित्य साहेब, संजय राऊत साहेब, आमचे सगळे वरिष्ठ नेते बोलले त्याप्रमाणे कुठेही काही झालं तरी मंदिर इकडेच राहणार, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आपण पाहिलं असेल तर मंगल प्रभात लोढा येऊन गेले, रवी राणा येऊन गेले, किरीट सोमय्या येऊन गेले। ह्यांना म्हणजे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्यावरच यांना का सुचलं इकडे येण्यासाठी? नाही, हे फक्त ढोंग करतात हिंदुत्वाचं, परंतु खरी गरज असते त्यावेळी कुठेतरी बिळा देतात। पण आज श्रेय उद्धव साहेबांना देऊ नये यासाठी ते इथे आले आणि लोकांना सांगितलं की स्टे ऑर्डर आहे किंवा काय स्टेटमेंट तुमच्या माध्यमातून दाखवतात, परंतु आज सत्ता त्यांची आहे, तेवढा करताना ते इथे सुशोभीकरणाच्या नावावरती हनुमंताचं मंदिराला काढण्यात काय अर्थ नाही, बाकी त्यांना अडचणच नाही कुठला। लाखो भक्तगण इथे येतात। आपण इकडचे स्थानिक आहात, आपण इकडचे आमदार आहात, तुम्हाला एक माहिती असेल की हे मंदिर पाडून हे इकडे काय बांधणार होते, हे जे काय आपल्याला माहिती आहे? त्याची कल्पना काही नाही। आमचे खासदार साहेबांनी त्या संदर्भात अनिल देसाई यांनी पत्रव्यवहार केलाय। मी मध्यंतरी हॉस्पिटल असल्यामुळे मला काय माहिती नव्हतं, परंतु भाऊंना संपूर्ण कल्पना आहे इथे काही बांधणार नाही। त्यांना मंदिराचा का त्राग आहे देवाला माहिती, हिंदुत्वाचा मोठा गाजाविजा करतात, परंतु हनुमंताच्या मंदिराला विरोध का ते त्यांनाच माहिती असेल। आगामी काळात महानगरपालिकेच्या पण मुंबईमध्ये निवडणुका आहेत, त्याची देखील ही एक तयारी आहे असं म्हणू शकतो आपण? तयारी कसली, पण तयारी असेल म्हणून मंदिराला काय देणार, मंदिरापासून काय देणार? मंदिर जा किती वर्ष मंदिर, आम्ही स्वतः इथे मंदिर येतो, गावाला जाताना सुद्धा इथे पाया पडून जातो। मंदिर एका बाजूलाच आहे, त्यामुळे मंदिर हा खूप 85 वर्षापूर्वीचा मंदिर आहे, म्हणून त्यामुळे महानगरपालिकेचा आणि मंदिराचा काही संबंध नाही। हे होते आपल्याबरोबर स्थानिक आमदार महेश सावंत। कॅमेरामन अनुप रस्तोगी सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।